तुम्हाला मी सांगतो की 16व्या-17व्या शतकामध्ये युरोपमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती. पण तेथील प्रशासनाने इतकं शिस्तबद्ध पद्धतीने आणि कडक कायदे राबवायला सुरुवात केली आणि प्रशासन राबवायला सुरुवात केलं, त्यामुळे परिस्थिती सुधारते. केवळ लोकांनी चांगलं वागून चालत नाही. आता म्हणजे खरं म्हणजे की हे सगळं जर विषय जर काढायचा म्हटला तर मुंबईमध्ये एक तुमचं होर्डिंग पडलं. आता त्या लोकांची चूक काय, त्यांनी शिस्त काय पाळायची त्याच्यामध्ये. बरोबर. पुण्यामध्ये होर्डिंग पडलं, 6 लोक गेले एका चौकामध्ये सिग्नलवरती, त्यांनी त्याच्यामध्ये काय करायचं. किंवा ह्याच्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये लोक वाहून जातात, ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी झोपड्या वगैरे असतात, त्याच्यामध्ये काय करायचं काय. म्हणजे प्रश्न असा आहे की आपल्याला सॉफ्ट जे गोष्टी टार्गेट असतो तो नागरिक असतो, त्यांच्या चुका आहेत, ते कल्चर तर वाढलंच पाहिजे. पण प्रश्न असा आहे की मग प्रशासनाने आपले हात वर करणं चालता कामा नये, की त्यांची बाजू ही भक्कम केलीच पाहिजे. जोपर्यंत प्रशासन, आता मोठे ऍक्सिडेंट होतात, रोड ऍक्सिडेंट होतात. आता रोड ऍक्सिडेंट होताना जे ड्रायव्हरला परवाने दिले जातात, तुमचे ड्रायव्हिंग लायसन्सेस दिले जातात, ते कसे दिले जातात ते तुम्हाला माहिती, मलाही माहिती आहे. मी ते ट्रान्सपोर्ट कमिशनर ते स्वतः पाहिलेलं आहे की हे तुम्ही जे लायसन्सेस देतात की तुम्ही रस्त्यावरती ते जे ड्रायव्हर असतात ते अनगाइडेड मिसाईल अशा पद्धतीने काम करतात आणि लोकांचे जीव धोक्यात आणतात. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं, आणि ते हे मी काही थेरेटिकल सांगत नाही, प्रशासनाने जर चांगलं वागायचं ठरवलं आणि त्यामध्ये केलं तर मला वाटतं परिस्थिती सुधारेल.